गैरसमज निर्माण केला जातो, गैरसमज निर्माण केला जातो आणि कारखान्याच्या व्यवहारातून हे पैसे घेतले जाणार आहेत. मग बातमी खोडा तुम्ही, पण ती बातमी खोडा ना तुम्ही. हे त्यांचा प्रश्न आहे, बातमी आली कशी. पण हे जरी असेल तरी अतिवृष्टी झाली हा गैरसमज आहे का? पिकं उद्ध्वस्त झाली हा गैरसमज आहे का? घरदारी वाहून गेली हा गैरसमज आहे का? रस्ते वाहून गेलेत हा गैरसमज आहे का? मुलांची पुस्तकं, वह्या पुस्तकं वाहून गेली हा गैरसमज आहे का? शेतकरी आत्महत्या करतायत हा गैरसमज आहे का? काय तुम्ही कोणत्या काळामध्ये किंवा कोणत्या जगात राहतायत ही लोक मला कळत नाही. उद्धवजी, भाजपचं असं म्हणणं आहे की पूरग्रस्तांना जर मदत करायची असेल तर आपल्या पक्षाने दसरा मेळावा रद्द करावा किंवा साधेपणाने. मला एवढंच म्हणायचंय की त्यांनी जी काय जाहिरातबाजी चालवली होती ना, त्या जाहिरातीत जेवढा पैसा खर्च केला ना तेवढा पैसा तरी द्यावा. मदतीवरूनच आरोप प्रत्यारोप होत आहे. तुम्ही किंवा तुमच्या पक्षाचे जे म्हटले की फोटो लावून मदत केली जाते, त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांचं असं म्हणणं आहे की त्याला मी उपमुख्यमंत्री मानत, गद्दाराच्या प्रश्नाला मी उत्तरच देत नाही. पण त्यावरचे फोटो बघण्यापेक्षा गद्दाराच्या आणि पूर्वीही अशी मदत केली जातो की तेव्हाही फोटो छापले जातो. मी गद्दाराच्या प्रश्नाला उत्तरच देत नाही. गद्दार तो गद्दारच, आज सुद्धा बोलतो तो गद्दारच आहे आणि गद्दाराला मी उत्तर देत नाही. नाही, ते येणार, त्यांचे इथे काय व्यवहार असतील ते करणार, पुन्हा कार्यकर्त्यांनी सांगणार की महापौर भाजपचाच झाला पाहिजे, शेतकरी मेला तरी चालेल, आणि परत जाणार. कारण ते मागे जेव्हा आले होते लालबागच्या राजाच्या दर्शनाला म्हणून आले, तेव्हा माझा मराठी बांधव, मराठा समाज मुंबईमध्ये होता, त्याला ते भेटले नाहीत आणि कार्यकर्त्यांना भेटून मुंबईत महापौर भाजपचाच होणार एवढं बोलून ते गेले. त्यांना दुसरा उद्योग काय? त्यांना खूप मोठी मोठी कामं आहेत, क्रिकेटच्या मॅचेस खेळवायचे आहेत, जय शाह आणखीन काय मागेल त्याचे हट्ट पुरवायचे आहेत. उद्धवजी, भाजपचं असं म्हणणं की आपला जो दसरा मेळावा होता त्याच्यावर 63 कोटी रुपये खर्च होतात. त्याचं बिल मी उद्या त्यांच्याकडे पाठवतोय. माझ्याकडनं तुम्ही घेऊन जा आणि मला पैसा आणून द्या. गृहमंत्र्यांना या ठिकाणी पहिलं निवेदन दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री, त्यानंतर दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांनी तातडीने भेट घेतली. 6 दिवसानंतर अजून देखील मला असं वाटतं की आता त्यांची सगळी जर का थेर झाली असतील क्रिकेटच्या मॅचेस वगैरे, तर आता तरी पूरग्रस्तांकडे लक्ष द्या. पंचनामे पूर्ण झालेले नाही आहेत, दीड आठवडा झालेला आहे. पंचनामे पूर्ण करण्यासाठी जे पुरावे लागते देखील आता नष्ट होत आहेत. भाजीपाला असेल किंवा पिकं असेल ते पूर्ण नाही. एक तर काय झालेलं आहे, जे निकष विमा कंपन्यांनी सुद्धा जे काही निकष लावलेत ते निकष हे पूर्णच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे विम्याची रक्कम कधी मिळणारच नाही, अशा पद्धतीने ते निकष ठरवले गेलेत. पंचनामे सुद्धा माझं तेच म्हणणं आहे की पंचनामे अजून पुरे होत नाही. आणि पंचनामे कसले करताय? डोळ्या देखत तुमचे डोळे आहेत ना, डोळ्याच्या खोबणीत काय बसले की नाही, तर ते बघा ना तुम्ही. दिसतंय शेतकरी रडतोय, शेतकरी आत्महत्या करतोय, पिकं पाण्यात सडून गेले. म्हणजे मी गेलो तेव्हा आता 1 आठवडा होईल, तेव्हाच तो सगळा वास, पिकं सडल्या त्याचा वास येत होता. आता तर काय हालत झाली असेल. म्हणजे पंचनामे कसले पंचनामे करताय?